घालून रेशीम बागेमध्ये गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे। त्यांना संघाच्याही नेत्यांचा आणि संस्थापकांनाही त्यांना त्यांचे नाव पुसायचं आहे आणि त्यांना फक्त नरेंद्र मोदी अमित शहा या दोघांचा टेंबा मिरवायचा आहे, अशी असणारी ही मानसिकता आहे। आणि या मानसिकतेला महाराष्ट्रामध्ये त्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करतात आहे। असभ्य स्वरूपाचं राजकारण करत असताना केसांनी गळा कापणे म्हणजे काय, लोकांना अपमानित करणे म्हणजे काय, गुंडागर्दी वाढवणे म्हणजे काय, या सर्वांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीस आहे। या संपूर्ण कंपूचा, या टक्का भाऊचा आम्ही निषेध करतो। त्यातला रहमान कोण आहे याचा प्रश्न साताऱ्याच्या ड्रग्ज फॅक्टरीमध्येच त्याचं उत्तर मिळालेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या शेताच्या लगत त्यांच्याच भावाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडली। 43 कामगार त्या ठिकाणी पकडले गेले। या 43 कामगारांपैकी 40 कामगारांना कुठलीही चौकशी न करता, नाव नोंदवून न घेता त्यांना तिथून सोडून देण्यात आले। हे 40 कामगार बंगाली होते का बांगलादेशी होते हेही माहित नाही आणि त्यांना सोडून दिला आणि सोडून देण्याकरता थेट एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार पुत्र जे आहे यांचा दबाव होता, हा देखील आमचा आरोप आहे। त्यामुळे ड्रग्जची फॅक्टरी आणि ड्रग्जचा धंदा हा चालवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे हात सरळ गुंतलेले आहेत, हा आमचा आरोप नव्हे तर हे एकूण सर्व प्रकरण आहे। मात्र पार्थ पवारचं प्रकरण हे ज्या पद्धतीने बिना कारवाईचं बाजूला ठेवलं गेलं, तशाच पद्धतीनं एवढा मोठा ड्रग्जची फॅक्टरी सापडल्यानंतरही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट देऊन एकनाथ शिंदेंना मोकळे झालेले आहेत। 3 माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 मित्र पक्ष पैसे कमवत आहे। एक म्हणजे शासकीय योजनेतला भ्रष्टाचार, कोणताही निधी देत असताना टक्केवारी। त्यामुळे भारतीय जनता पक्ष देवाभाऊ म्हणते मुख्यमंत्र्यांना, ते देवाभाऊ म्हणणं बंद करावं, टक्का भाऊ म्हणावं।